2025 हे वर्ष शिंदे सेनेसाठी भरघोस यश देणारं तर होतंच, पण अनेक अर्थाने आव्हानात्मकही होतं. वर्षभरात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. शिंदे सेनेच्या नेत्यांचे व्हिडिओही व्हायरल करण्यात आले. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीसाठी हॉटेल लिलावाची किंमत कमी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. शिरसाटांना प्राप्तिकर विभागाची नोटीसही मिळाली होती. संजय राठोड यांच्या जलसंधारण खात्यातल्या बदल्या चांगल्याच गाजल्या. संजय राठोड यांच्या संस्थेला मिळालेल्या नवी मुंबईतील जमिनीचं प्रकरणही गाजलं. कांदिवलीतील डान्सबारवरील कारवाईवरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना लक्ष्य करण्यात आलं. खेडमधील अवैध वाळू उपशाच्या प्रकरणातही योगेश कदमांवर आरोप झाले. सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याने विरोधकांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संजय गायकवाड यांचा आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला ठोसा लगावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. भरत गोगावले यांच्या घरातल्या विधीच्या व्हिडिओवरूनही विरोधकांनी टीकेची झोड उठवली. महेंद्र दळवी, संजय शिरसाट आणि मंत्री भरत गोगावले यांची पैशांच्या बंडलांसह कथित चित्रफित व्हायरल झाली, पण बदनामीसाठी हे व्हिडिओ व्हायरल केल्याचं निष्पन्न झालं.